Okay, welcome students. In this video, we are going to talk about the taxonomical aids. काय बघणार आहोत आपण टॅक्झोनॉमिकल एड्सच्या बद्दल आपण बोलायचं आहे. ओके, इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी ऑलरेडी टॉक्ड अबाउट द टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज. कशाबद्दल आपण बोललोय पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज बद्दल बोललो आहे. टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत? तर टॅक्झोनॉमिक कॅटेगरी जर वन बाय वन बघितली तर कोणत्या होत्या? पहिली होती ती हायेस्ट ग्रुप ऑफ टॅक्झोनॉमिक कॅटेगरी और द हायेस्ट ग्रुप ऑफ टॅक्सा which is known as the kingdom. Second one, in case of animal we are using phylum, and in case of plant we are using division. In case of plant we are using division. Got it? सो थर्ड मध्ये आपण काय बघितलं? आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जातोय, असेंडिंग ऑर्डर मध्ये जात नाहीये, म्हणजे उत्तरता क्रम घेतोय. सो हायेस्ट ग्रुप ऑफ टॅक्झोनॉमिकल कॅटेगरी इट इज अ किंगडम. देन फायलम, इन केस ऑफ एनिमल फायलम, इन केस ऑफ प्लांट डिव्हिजन. ओके, त्यानंतर फायलम नंतर कुठलं होतं? फायलम नंतर क्लास, ऑर्डर, फॅमिली. क्लास, ऑर्डर, फॅमिली, त्यानंतर जीनस, बरोबर, आणि 7 नंबर स्पेसिस, म्हणजे लास्ट कुठला आलं? स्पेसिस. गॉट इट? सो दीज आर द टॅक्झोनॉमिकल कॅटेगरीज. ईच लेवल व्हिच इज नोन ॲज द टॅक्सा. प्रत्येक लेवलला आपण काय म्हणू? किंगडम इट इज अ टॅक्सा, क्लास इट इज अ टॅक्सा, फॅमिली इट इज अ टॅक्सा. म्हणजे प्रत्येक लेवलला आपण टॅक्सा असं सुद्धा बोललं जातं. सो नाउ यू ट्राय टू अंडरस्टँड इन दिस कॅटेगरी व्हॉट वी डिस्कस. वी डिस्कस अबाउट द सिमिलर स्पेसिस. सो स्पेसिस कंटेन, स्पेसिस काय करतो? स्पेसिस कडे काय असतं? So this term given by the John Ray and biological concept of the species which is given by Ernst Mayr. Okay, it comprises or it consists a group of relative or group of closely related organism which can interbreed in nature and produce fertile offspring. आपण fertile म्हणजे थोडक्यात आपण काय बोललो की क्लोजली रिलेटेड असतात, त्यांचा सेम जेनेटिक पूल असतो, ते एक म्हणजे सेमच स्पेसिसची ती रिप्रोडक्शन करू शकतात, आणि जे प्रोड्यूस होणारे ऑफस्प्रिंग्स आहेत ते सुद्धा फर्टाईल असतात, म्हणजे ते सुद्धा रिप्रोडक्शन करू शकतात. ह्या कन्सेप्टला आपण स्पेसिस बोलतो. महत्वाची गोष्ट आपण स्पेसिस मध्ये बघितलं होतं, याच्यात काही एक्सेप्शन्स होते. एक्सेप्शन्स कुठलं? म्यूल बघितलं होतं. म्यूल म्हणजे काय? म्यूल इट इज अ क्रॉस बिटवीन कशाचा असतो? डॉन्की मेल अँड फिमेल हॉर्स. मेल डॉन्की प्लस फिमेल हॉर्स. बरोबर, आपण बघितलं होतं. मेलला आपण कुठलं साइन वापरतो? के वापरतो. फिमेलला असं वापरतो. बरोबर, मेल डॉन्की, फिमेल हॉर्स. इट इज अ एक्सेप्शन इन द स्पेसिस. मीन्स व्हॉट? ह्याच्यामध्ये म्यूल हा इनफर्टाईल असतो. हा काय म्हणू शकतो आपण? हा काय करू शकत नाही, प्रोड्यूस करू शकत नाही, म्हणजे इनफर्टाईल आहे. बरोबर. दुसरं एक्झाम्पल आपण एक्सेप्शनच्या मध्ये आपण बघितलं हिनी. हिनी म्हणजे काय? थोडक्यात फिमेल डॉन्की अँड मेल हॉर्स. गॉट इट? ह्याला हिनी बोलतो. हे जे सगळं आपण घडवतो हे कसं नॅचरल कन्सेप्टच घडवलेलं आहे, म्हणजे प्रोसेसिंग नॅचरलच आहे. यांचं फर्टिलायझेशन, क्रॉस फर्टिलायझेशन केलं आणि त्यांची एम्ब्रियो डेव्हलपमेंट झाल्यानंतर यांचे प्रोडक्शन झालं. पण प्रोडक्शन झाल्यानंतर आपण स्पेसिसच्या बाबतीत काय कन्सिडर करतोय? दे आर प्रोड्युसिंग फर्टाईल ऑफस्प्रिंग्स. नॅचरल पद्धतीने केलंय, पण ते फर्टाईल करतात का? नाही करतात. ही इनफर्टाईल आहेत, म्हणून ही एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे अपवाद असे कोणते आहेत? स्पेसिसला म्यूल असेल, हिनी असेल, टायगॉन आहे. टायगॉन म्हणजे कुठलं? टायगॉन लिहून घ्या, नोटबुक मध्ये नोट करून घ्या. टायगॉन मीन्स व्हॉट? टायगरचं आणि लायनचं, म्हणजे वाघाचं आणि सिंहाचं क्रॉस ब्रीडिंग असतं. त्यानंतर दुसरं लायगर असतो. लायगर मध्ये लायन आणि टायगरचं. गॉट इट? म्हणजे लायन आणि टायग्रेस अशा 2 क्रॉस असतात. ह्याला आपण ही एक्सेप्शन्स आहेत. आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट ऑप्टेन इन कॅप्टिव्हिटी. इट इज ऑप्टेन इन
कॅप्टिव्हिटीज म्हणजे काय, आपण बोलतो ना या सर्व गोष्टी एका बंद पिंजऱ्यात केल्या जातात. म्हणजे थोडक्यात काय, हे वाईल्ड ॲनिमल्सला बंद करून थोडक्यात त्या एका कैद खाण्यात हे सर्व केलं जातं असं आपण थोडक्यात बोलूया. गॉट इट. इथे परत समजलं स्पेसिस. अशा नंबर ऑफ स्पेसिस कशामध्ये, ग्रुप ऑफ स्पेसिस or the different species which is it consists of different species or group of a similar species. म्हणजे सेम असणाऱ्या स्पेसिस कोण कन्सिडर करतात, जीनस करतो. फॅमिली कन्सिस्ट अ ग्रुप ऑफ जीनस, ऑर्डर कन्सिस्ट अ ग्रुप ऑफ फॅमिली, क्लास कन्सिस्ट अ ग्रुप ऑफ ऑर्डर, फायलम कन्सिस्ट अ ग्रुप ऑफ क्लास अँड किंगडम कन्सिस्ट ऑल फायलम्स. गॉट इट. आपण तिथे बघितलं होतं. फायलम मध्ये आपण कुठले बघितलेले काल, फायलम मध्ये जर बघितलं होतं तर मॅमिलिया, एव्स, रेप्टाइल्स, एम्फिबिया. फायलम मध्ये आपण काय काय बघितलं होतं, मॅमिलिया, एव्स, रेप्टिलिया, एम्फिबिया अँड pieces. Pieces म्हणजे काय, fishes. These are the phylums and these all phylums which is placed in कशामध्ये टाकले त्यांना, कुठल्या, this all phylum which is placed in kingdom, कुठल्या किंगडम मध्ये टाकले, किंगडम कॉर्डाटा. कुठल्या किंगडम मध्ये, which is placed in किंगडम कॉर्डाटा. गॉट इट. मग असे कोणकोणते किंगडम्स आहेत, तर किंगडम बोलतो पहिला आपण बघितलं कुठला, कॉर्डाटा, इकायनोडर्माटा, इकायनोडर्माटा नंतर भरपूर आहेत. मोल्युस्का आहे, एनिलिडा आहे. यस, मोल्युस्का, एनिलिडा. ओके, मोल्युस्का, एनिलिडा प्लेस्ड इन किंगडम. ते कुठल्या किंगडम मध्ये टाकले, हे किंगडम टाकले ॲनिमल मध्ये, ॲनिमेलिया. गॉट इट. म्हणजे असं आपण बोलतो किंगडम ॲनिमेलिया, किंगडम प्लांटी, बरोबर आहे ना. तो अशा पद्धतीनं ह्या टॅक्झॉनॉमिकल हायरार्की मध्ये किंवा टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी मध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम बसवला गेला आहे. समजलं. इथेपर्यंत आपण काल बघितलं होतं. आता आपण याच्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण आज कशाबद्दल बोलायचं आहे, आज आपण बोलणार आहोत टॅक्झॉनॉमिकल एड्स. So now we will discuss about the taxonomical aids. आपण कशाबद्दल बघायचं आहे, टॅक्झॉनॉमिकल एड्स बद्दल. टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे काय, थोडक्यात आपण आता बघूया. टॅक्झॉनॉमिकल एड्स बघत असताना आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे काय, तर when we are going to talk about the taxonomical aids, so these all living organism which is placed in this taxonomical hierarchy, yes or no, याच्यामध्ये टाकलेले आहेत. So taxonomical studies of various species of plants and animals and other organisms are useful in agriculture, forestry and industry. So what is the meaning of that sentence? Try to understand. We are going to discuss about the taxonomical aids. आपण काय बघणार आहोत, taxonomical aids. Okay. So this taxonomical aids, मी कशाबद्दल बोलतोय, टॅक्झॉनॉमिकल एड्स. सो टॅक्झॉनॉमिक स्टडी, जी काही टॅक्झॉनॉमिक स्टडी आहे ऑफ व्हेरियस स्पेसीज ऑफ प्लांट, कशाबद्दल बोललो मी, टॅक्झॉनॉमिक्स. मी लिहून घेतो त्यामध्ये तुम्हाला बरं पडेल. सो टॅक्झॉनॉमिक स्टडीज ऑफ various species, yes, various species of organisms or various species of plants, animals, various species of plants, animals and other organisms which is helpful for agriculture. Yes or no? ऍग्रिकल्चर साठी इम्पॉर्टंट आहे की नाही, का इम्पॉर्टंट आहे, ज्या काही ह्या टॅक्झॉनॉमिकल
कॅटेगरीजमध्ये किंवा ज्या वेगवेगळ्या स्पेसीज ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये टाकल्या, ह्या बेसिसवरती ह्याचा फायदा कशासाठी झाला? ॲग्रिकल्चरला झाला, फॉरेस्ट्रीला झाला, फॉरेस्ट्री अँड इंडस्ट्रीला सुद्धा झालेला आहे. का झालेला इंडस्ट्रीला? सो देर आर लॉट्स ऑफ बॅक्टेरिया, देर आर लॉट्स ऑफ फंगस विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेडिकल पर्पज. इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री दे आर युझिंग, येस ऑर नो? म्हणजे इंडस्ट्रीसाठी सुद्धा झाला, फॉरेस्ट्रीसाठी सुद्धा झाला आणि ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा झाला. ह्या टॅक्झोनॉमिकल स्टडीज जो झाला, हा टॅक्झोनॉमिकल स्टडीज ऑफ द व्हेरियस प्लांट्स ऑफ व्हेरियस स्पेसीज ऑफ द प्लांट ऑफ द ॲनिमल्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स ऑल्सो, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोटॅनिकल गार्डन्स, फॉर फॉरेस्ट्री. यू आर व्हिजिटिंग टू द झू पार्क्स ऑल्सो. यस, म्हणजे बॉटॅनिकल गार्डन्स असतील, झूलॉजिकल पार्क्स असतील किंवा तुमच्या ॲग्रिकल्चर शाळा जे बोलतो ना आपण, शेती शाळा असतील, ह्या सर्व गोष्टींसाठी याचा खूप वापर करण्यात आला. म्हणजे ह्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे का तर एखाद्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये चांगल्या पद्धतीचं जर एखादं बॉटॅनिकल गार्डनमध्ये कलेक्शन्स असतात, म्हणजे झाडांची कलेक्शन असतील, बॉटॅनिकल गार्डनमध्ये झाडांची कलेक्शन्स असणार आहेत, झूलॉजिकल पार्कमध्ये प्राण्यांचं कलेक्शन असणार आहे. तर प्रत्येक प्राण्याचं कलेक्शन आणि ह्याचा कशासाठी फायदा झाला? लोकांचं ज्ञान वाढवण्यासाठी, म्हणजे लोकांचा अभ्यास प्राण्यांच्या बद्दल आणि वनस्पतींच्या बद्दल वाढावा, ह्यासाठी बॉटॅनिकल गार्डन्स इम्पॉर्टंट आहेत. बरोबर आहे की नाही? त्यानंतर आणि कोणत्याही ॲनिमलचा अभ्यास करायचा झाला, तो कसा दिसतो, त्याचं स्ट्रक्चर काय, तो काय खातो, काय नाही खात, कोणतं प्लांट कोणत्या वातावरणात वाढतं, त्याला काय देणं गरजेचं, ह्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत मानवी जीवनासाठी सुद्धा आणि अदर इंडस्ट्रीयल यूजसाठी, म्हणजे बाकी जो आपण औद्योगिक क्षेत्रात सुद्धा याचा खूप फायदा आहे. मग तो फायदा आपण इथे बघायचा आहे. सो इट इज यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. हा जो जे काय आपण टॅक्झोनॉमिकल एड्स बघणार आहोत, टॅक्झोनॉमिकल एड्स मध्ये काय काय बघणार आहोत? बॉटॅनिकल गार्डन्स, झूलॉजिकल पार्क्स. हे का इम्पॉर्टंट आहे? तर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? क्लासिफिकेशनसाठी, म्हणजे प्राण्यांची वनस्पतींची ओळख करून घेण्यात घ्यायला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. येस, सम ऑफ दीज एक्सप्लेन टू हेल्प यू अंडरस्टँड द युसेज ऑफ दिस एड्स. आता कुठले आहेत ते आपण बघूया. सो फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द बॉटॅनिकल गार्डन्स. पहिला आपण कशाबद्दल बघणार आहोत? botanical garden. Okay, so when we are going to talk about the botanical gardens, so ज्यावेळी आपण बोटॅनिकल गार्डन्स बद्दल बोलत असतो त्यावेळी मला तुम्हाला सांगायला आवडतं की बोटॅनिकल गार्डन्स आपण ज्यावेळी बघणार आहोत, इट इज अ प्लेस वेअर वी ग्रो व्हेरियस व्हरायटी ऑफ प्लांट्स. ही अशी जागा असते जिथे आपण व्हेरियस व्हरायटी ऑफ प्लांट्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आपण इथे काय करू शकतो? ग्रो करू शकतो, म्हणजेच काय? वाढवू शकतो. दिस प्लांट्स ग्रो फॉर सायंटिफिक स्टडी. येस ऑर नो? म्हणजे मी पहिले 1 by 1 तुम्हाला देतो. इट इज अ प्लेस वेअर वी ग्रो. इट इज अ प्लेस वेअर वी ग्रो व्हेरियस प्लांट्स, various plants or various variety of the plants. Various, you can add here variety. Various variety of plants. Various variety of plants also. These plants grow for scientific study. Why we are growing these plants? These plants important for scientific study. काय इम्पॉर्टंट आहे? तर शास्त्रज्ञांना अभ्यास करणं, सायंटिफिक स्टडीसाठी ही इम्पॉर्टंट असतात. इट हेल्प टू एज्युकेट द पीपल. येस ऑर नो? इट हेल्प टू एज्युकेट द पीपल. एज्युकेट द पीपल म्हणजे लोकांना झाडांच्या बद्दल किंवा वनस्पतींच्या बद्दल माहिती देण्यासाठी बोटॅनिकल गार्डन्स इम्पॉर्टंट आहेत. आता आपण बोटॅनिकल गार्डनचे उपयोग बघितले. काय काय बघितले? सो इट इज अ प्लेस वेअर व्हेरियस प्लांट्स और व्हेरियस व्हरायटी ऑफ द प्लांट्स वी कॅन ग्रो.
why we can various plants or various variety of the plant we can grow, because it is very very helpful to for scientific study and to educate the people also. म्हणजे काही सायंटिफिक जर रिसर्च करायचं असेल त्यासाठी सुद्धा बोटॅनिकल गार्डन्स इम्पॉर्टंट आहेत आणि लोकांना वनस्पतींच्या बद्दल माहिती देण्यासाठी लाईव्ह एक्झाम्पल्स देऊन त्याच्याबद्दल माहिती असणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे कुठलं झाड किती महत्त्वाचं आहे, कुठली वनस्पती किती महत्त्वाची असते, कुठली वनस्पती रेअर आहे म्हणजे नाश होत चाललाय, कुठल्या स्पेसीजचं प्रमाण जास्त वाढत चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि यामुळे काय आपण लोकांना एज्युकेट सुद्धा करू शकतो. आपण काय बघणार आहे इथे, देर आर टू, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम बोटॅनिकल गार्डन. सो फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द ओल्ड नेम ऑफ बोटॅनिकल गार्डन, इंडियन बोटॅनिकल गार्डन. पहिलं जे नाव होतं इंडियन botanical garden. So this is the old name of that botanical garden. हे काय आहे, ओल्ड नेम, बोटॅनिकलचं नाव कुठलं नाव आहे हे. सो दिस इज द ओल्ड नेम ऑफ इंडियन बोटॅनिकल गार्डन. मग नवीन नाव काय होतं, सो न्यू नेम ऑफ बोटॅनिकल गार्डन इज आचार्य जगदीशचंद्र बोस. मी ते काय बोललो, सो न्यू नेम ऑफ बोटॅनिकल गार्डन, न्यू नेम ऑफ बोटॅनिकल गार्डन इज आचार्य जगदीशचंद्र बोस. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आचार्य जगदीश चंद्र बोस. Okay, so it is very very important, Acharya Jagdish Chandra Bose. So this is the new name, and what is the old name? Old name it is a Indian Botanical Garden and new name is a Acharya Jagdish Chandra Bose. तर नीट्स मध्ये जर किंवा सीईटी साठी जर प्रश्न विचारला गेला तर बोटॅनिकल, इंडियन बोटॅनिकल गार्डन मध्ये जुन्या नाव काय होतं किंवा भारतामध्ये असणाऱ्या जुन्या बोटॅनिकल गार्डनचं नाव काय होतं, व्हॉट इज द ओल्ड botanical garden in which what is the name of old name of that Indian botanical garden. So you have to write Indian botanical garden. And if they are asking about the what is the new name of that Indian botanical garden, Acharya Jagdish Chandra Bose. And this Acharya Jagdish Chandra Bose botanical garden which is situated in Kolkata in Howrah. Howrah मध्ये, Howrah कुठे आहे, कोलकात्यामध्ये हावडा नावाच्या सिटीमध्ये हे इंडियन बॉटॅनिकल गार्डन किंवा जे रॉयल जगदीशचंद्र बोस जे आहे ते आहे. आता ह्याच्याही आधी एक जुनं नाव होतं इंडियन बॉटॅनिकल गार्डनला, ह्याच्याही आधी व्हेरी ओल्ड नेम. सर्वात जुनं नाव काय होतं, सर्वात जुनं जे नाव होतं ते होतं रॉयल बॉटॅनिकल गार्डन. सर्वात जुनं नाव काय आहे, रॉयल बोटॅनिकल गार्डन. ओके, सो व्हेरी ओल्ड नेम काय, रॉयल बोटॅनिकल गार्डन. मध्यंतरीचं काय नाव आलं, इंडियन बोटॅनिकल गार्डन. आणि त्याला नवीन नाव काय दिलं, मॉडर्न नाव जे आता आहे ते आचार्य जगदीशचंद्र बोस हे असं नाव दिलं. आता मी म्हणतो इट वॉज सिच्युएटेड इन कलकत्ता. इट वॉज, हे जे आहे, इट वॉज सिच्युएटेड इन कॅलकुटा. ओके, जुनं नाव कलकत्ताचं, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इंडियन बोटॅनिकल गार्डन मध्ये सर्वात जुनं नाव इंडियन बोटॅनिकल गार्डनचं काय होतं, रॉयल बोटॅनिकल गार्डन. ते कुठं होतं, कॅलकुटा. ओके, त्यानंतर न्यू नेम ऑफ बोटॅनिकल गार्डन काय होतं, आचार्य जगदीशचंद्र बोस. ते कुठे आहे, कोलकातामध्ये, हावरामध्ये आहे. हावरा इथे कोलकात्यामध्ये हावरा नावाचं जे शहर आहे तिथे ते आहे. गॉट इट. सो व्हेरी ओल्ड नेम इज रॉयल बोटॅनिकल गार्डन. इथे पण समजलं. सो द बोटॅनिकल गार्डन इज फेमस फॉर. आता ही जी बोटॅनिकल गार्डन बघितली ही कशासाठी फेमस आहे, म्हणजे हे एकच आहे, ह्याचं फक्त नाव चेंज आहे, बरोबर. फक्त 3 नावं आहेत. नवीन नाव कुठलं, आचार्य जगदीशचंद्र बोस. सर्वात जुनं कुठलं, रॉयल बोटॅनिकल गार्डन. आणि मध्यंतरी होतं ते कुठलं, इंडियन बोटॅनिकल गार्डन. ओके, हे कशासाठी फेमस आहे,
सो पहिला आपण बघूया की कशासाठी फेमस आहे. सो फर्स्ट इट इज फेमस फॉर ग्रेट बनियन ट्री. म्हणजे ग्रेट बनियन ट्री जी नाव जो ही जी स्पेसिस आहे त्याला आपण काय बोलतो, फायकस बेंगालिसिस. मी लिहून देऊ का? ओके. सो ग्रेट बनियन ट्री, ग्रेट banyan tree, it is famous for great banyan tree, and this great banyan tree is also known as the Ficus bengalis. काय बोलतात याला? Ficus bengalis. So this is the great banyan tree. It is this botanical garden which is very very famous for great banyan tree. It is 250-year-old tree. ही कशी 250 वर्ष पूर्वीची जुनी ट्री आहे, म्हणजे 250 वर्ष ओल्ड आहे. तुम्ही रनिंग नोट मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे, प्रत्येक गोष्ट इथे लिहित जाणार नाही. सो इट इज अ ओल्ड 250 years old. इट हॅज 2800 prop root. म्हणजेच काय, 250 year old, 2500 I think, yes, 2800. It has 2800 prop root. प्रॉप रूट और एरियल रूट. प्रॉप रूट म्हणजेच काय, एरियल रूट. एरियल रूट म्हणजे तुम्ही बघितलं मोठमोठी झाडं असतात, फांद्यांपासून अशी मुळं आलेली असतात, बरोबर, म्हणजे त्यांना हवेत मुळं असतात, माहितीये का, त्या पद्धतीने बोलतोय मी. सो त्याला काय बोलतो आपण, प्रॉप रूट किंवा एरियल रूट बोलतो. सो ह्या ग्रेट बनियन ट्री ही 250 वर्ष जुनी ट्री आहे आणि ह्याच्याकडे 2800 एरियल रूट आहे किंवा प्रॉप रूट आहे. किती, 2800 प्रॉप रूट आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जी 2800 प्रॉप रूट आहेत ते 14,500 स्क्वेअर मीटर मध्ये, किती, 14,500 स्क्वेअर मीटर्स मध्ये हे काय झालेले आहे, त्यांनी जागा ऑक्युपाय केलेली आहे. म्हणजेच काय, दिस बोटॅनिकल गार्डन व्हिच इज फेमस फॉर ग्रेट बनियन ट्री. It is a 250-year-old tree. It has 2800 prop root or aerial root, and this prop root or aerial root which is spread out in 14,500 square meter area. Second thing, it is a pandanus. दुसरं कशासाठी फेमस आहे आपण बघूया. मी थोडे पुसून घेतो, मी थोडंसं बाजूला जातो, हे आहे असं लिहून घ्या. ओके, मी आता दुसरं काय बोलतोय, दुसरं कशासाठी फेमस आहे म्हणजे सॉरी अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, त्याचं नाव आहे पॅन्डेनस. काय, सेकंड पॅन्डेनस. सो दिस पॅन्डेनस म्हणजे काय, इट हॅज अ मल्टिपल रूट कॅप इन इट्स स्टिक रूट. काय बोललो, इट हॅज पॅन्डेनस. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, पॅन्डेनस साठी सुद्धा हे बोटॅनिकल गार्डन फेमस आहे. कुठलं, आचार्य जगदीशचंद्र बोस किंवा जुनं कुठलं होतं, रॉयल बोटॅनिकल गार्डन. गॉट इट. सो इट इज फेमस फॉर ग्रेट बनियन ट्री अँड पॅन्डेनस आणि याच्यासाठी ते फेमस आहे. ओके, तिसरं वालं जे आहे व्हिक्टोरिया अमाझोनिया. तिसरं कशासाठी फेमस आहे, व्हिक्टोरिया अमाझोनिया. ह्या सुद्धा ही काय आहे, ही वॉटर लिली आहे. त्याला आपण काय बोलतात, वॉटर लिली सुद्धा बोलतात. याला वॉटर लिली. ही पाण्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 माणसे त्याच्यावरती बसू शकतील अशा पद्धतीने ही सर्वात मोठी वॉटर लिली कुठे प्रेझेंट आहे, ह्या बॉटॅनिकल गार्डन मध्ये प्रेझेंट आहे. गॉट इट. सो हिचा डायमीटर आहे तो 2.3 मीटर. याचा डायमीटर किती आहे या वॉटर लिलीचा, 2.3 मीटर. समजलं. ग्रेट आचार्य जगदीशचंद्र बोस हे जे बोटॅनिकल गार्डन आहे हे कशासाठी फेमस आहे, हे ग्रेट बनियन ट्री साठी फेमस आहे, पॅन्डेनस साठी फेमस आहे, पॅन्डेनस नावाची ट्री आहे, आणि व्हिक्टोरिया अमाझोनिया नावाची वॉटर लिली आहे, ह्यासाठी हे फेमस आहे. त्यानंतर दुसरे एक बोटॅनिकल गार्डन बघूया, नॅशनल बोटॅनिकल गार्डन. 2 नंबरचा आपण कुठलं बघणार आहोत, नॅशनल बोटॅनिकल गार्डन. ओके, जेव्हा आपण नॅशनल बोटॅनिकल गार्डन बद्दल बोलतो, आपण नॅशनल बोटॅनिकल गार्डन मध्ये बोलतोय, सेम आपण गोष्टी बघणार आहोत. कशासाठी, कोणतं बोटॅनिकल गार्डन कशासाठी फेमस आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट
ए बघितलं होतं कुठलं, ए आपण बघितलं ते रॉयल आचार्य जगदीशचंद्र बोस. बी कुठलं, नॅशनल बोटॅनिकल गार्डन. नॅशनल बोटॅनिकल गार्डन मध्ये आपण काय बघतोय, सो इट इज ऑल्सो नोन ॲज नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. याला काय बोललं जातं, नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. याला असं सुद्धा बोललं जातं, नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. NBRI म्हणजेच काय, नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. इट इज लोकेटेड इन लखनौ. हे कुठे लोकेटेड आहे, इट इज लोकेटेड इन लखनौ. आचार्य जगदीशचंद्र बोस कुठे होतं, आचार्य जगदीशचंद्र बोस हे कोलकातामध्ये हावरा कोलकात्यामधल्या हावरा इथे ते सिच्युएटेड आहे. नॅशनल बोटॅनिकल गार्डन और नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट विच इज लोकेटेड इन लखनौ. त्यानंतर सी बघूया, तिसरं रॉयल बोटॅनिकल गार्डन. आता आपण म्हणाल रॉयल बोटॅनिकल गार्डन तर पहिला बघितलं होतं, तर रॉयल बोटॅनिकल गार्डन हे आपल्या देशात नाही, हे बाहेर देशात आहे. रॉयल बोटॅनिकल गार्डन. सो दिस रॉयल बोटॅनिकल गार्डन विच इज लोकेटेड इन क्यू नावाची सिटी आहे. ही कुठे आहे, क्यू नावाची सिटी जी लंडन, इंग्लंडमध्ये लंडन जे आहे, आपण बोलतो UK. इन UK दिस रॉयल बोटॅनिकल गार्डन लोकेटेड इन क्यू. ओके, क्यू कुठे आहे, इट इज इन लंडन और इट इज इन UK म्हणजेच काय, इंग्लंडमध्ये आहे. त्यानंतर आपण 2 नंबर आपण बघूया झूलॉजिकल पार्क्स. काय बघायचं आहे, झूलॉजिकल पार्क्स बघूया आणि त्यानंतर आपण ते थांबूया. ओके, सो झूलॉजिकल पार्क्स आपण ज्यावेळी बघतो तिथेपर्यंत समजलं बॉटॅनिकल गार्डन्स. सो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न येणार आहे त्याच्यावरती, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण बघूया सेकंड झूलॉजिकल पार्क्स. सेकंड टॅक्झॉनॉमिकल एड कुठली, झूलॉजिकल पार्क्स. कोणकोणते झूलॉजिकल पार्क्स आहेत आपण त्याच्याबद्दल थोडं बघूया. सो फूड हॅबिट, दिस झूलॉजिकल पार्क्स which is very important for the to study about the food of that particular animal, habitats of that particular animals, and most important thing, behavior of the particular animal. So same thing what we discussed in previous few minutes ago, that is this taxonomical aids which is important for the scientific research, it is important for to educate the peoples. Got it? So आपण झूलॉजिकल पार्क मध्ये कशाचा अभ्यास करू शकतो, प्राण्यांच्या अन्न काय, फूड, त्यांचे हॅबिट्स, बिहेवियर ऑफ एनिमल्स. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर फूड बिहेवियर and habitat of animals. ह्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. का प्राणी संग्रहालय इम्पॉर्टंट आहे, तर प्राण्यांचं जे अन्न आहे ते कुठे राहतात, कोणत्या वातावरणात राहतात, ते कसे वागतात, हे अभ्यासण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतात. इट इज एन इन्क्लोज्ड प्लेस वेअर नॉर्मली वाईल्ड एनिमल्स प्लेस. ही कशी असते, इन्क्लोज्ड प्लेस असते. इन्क्लोज्ड म्हणजे ह्याचा एक पर्टिक्युलर काहीतरी ह्याला बाउंड्री असेल, ह्या बाउंड्रीच्या आतमध्ये हे तुम्हाला सगळं ॲनिमल्स बघायला मिळतील. सो इट हेल्प्स टू सायंटिफिक स्टडी ऑफ ॲनिमल्स अँड इट प्रोटेक्ट इंडेंजर्ड स्पेसीज. आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट असतं, सायंटिफिक स्टडीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि हे प्रोटेक्ट कोणाला करतं, इंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे ज्या नाश होत जाणारे प्राणी आहेत, वाघ असतील, सापांच्या मध्ये काही प्रजाती असतील, हे जे नाश होत जाणारे प्राणी आहेत त्यांचं प्रिझर्वेशन किंवा त्यांचं चांगलं संगोपन करण्यासाठी झूलॉजिकल पार्क्स इम्पॉर्टंट आहेत. इट हेल्प्स टू एज्युकेट पीपल अँड एंटरटेनमेंट द पीपल्स ऑल्सो. झूलॉजिकल पार्कला आपण कशासाठी व्हिजिट करतो, एंटरटेनमेंटसाठी, म्हणजे मजा येते आपल्याला प्राणी बघितल्यानंतर, त्यासाठी. त्यानंतर एज्युकेट म्हणजे प्राण्यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आपण झूलॉजिकल पार्कला व्हिजिट देत असतो. गॉट इट. थर्ड वन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द म्युझियम्स. मी काही गोष्टी लिहित नाहीये, त्या तुम्हाला मी बोलतो जे काही बोलून गेले ते सगळं तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. सो म्युझियम्स. सो आय एम टॉकिंग अबाउट द म्युझियम्स. सो व्हाय म्युझियम्स? So museums are, it is a place where animals
are placed. Preserved animals are placed. So in the museum, preserved animals are placed. म्हणजेच काय इथे काय, so preserved animals are placed. म्हणजे इथे काय, इथे तुम्हाला जिवंत प्राणी बघायला मिळत नाही म्युझियम्समध्ये. म्युझियम्समध्ये तुम्हाला प्रिझर्व करून ठेवलेले ॲनिमल मिळतात. ते प्रिझर्व करून ठेवले, फॉर्मॅलिन नावाचं जे केमिकल असतं त्यामध्ये ते प्रिझर्व करून ठेवतात. तुम्ही बघितलं असेल, एखाद्या जर तुम्ही कोकण साईडला गेला असेल तर एखाद्या फिशरीला जर तुम्ही हे दिलं असेल तर तुम्हाला तिथे काही प्रिझर्व करून बघायला मिळतील आणि काही फिश टँकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. प्रिझर्व म्हणजे कसं, तुम्ही बघितलं असेल एवढ्या छोट्या छोट्या बॉटल असतात, त्यामध्ये त्यांना ॲनिमल्सना ठेवण्यात आलेलं असतं एक केमिकलमध्ये. सो यू कॅन सी इन द म्युझियम प्रिझर्व ॲनिमल्स. इन्सेक्ट्स ऑल्सो प्रिझर्व्ड, म्हणजे इन्सेक्ट सुद्धा प्रिझर्व केले जातात. सो इन्सेक्ट्स ऑल्सो प्रिझर्व्ड इन म्युझियम्स. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द लार्ज ॲनिमल्स जे असतात, येस, ओके. सो इन दिस लार्ज ॲनिमल्स I said that is this museums which is very important for preserved animals, and in this museums the insects also preserved and large animals which is preserved in stuffed. Large animals preserved in the form of stuffed. Got it? Stuffed. And most important things, fossils, skeletons are kept. Fossils, skeletons are kept. फॉसिल स्केलेटॉन आर केप्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल, जर एखाद्या म्युझियमला जर ज्यावेळी तुम्ही व्हिजिट द्याल किंवा तुम्ही यूट्यूबवर म्युझियमचे व्हिडिओज बघा, तुम्हाला तिथे मोठमोठ्या प्राण्यांचे सांगाडे सुद्धा ठेवलेले आढळतील. त्याचबरोबर फॉसिल्स म्हणजे काय, फॉसिल्स म्हणजे थोडक्यात आपण बोलू तर जुनी दगड आपण बघितलं होतं, प्राचीन काळी दगडांच्या वरती काही ॲनिमलच्या आकृत्या अशा तयार झाल्या होत्या दगडांच्या मध्ये ते अटकून, आणि तसे दगड सुद्धा तुम्हाला त्याला बोलतो आपण फॉसिल्स. असे फॉसिल्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. सो इन द म्युझियम्स व्हॉट वी आर गोना टू सी, प्रिझर्व्ड ॲनिमल्स आर प्लेस्ड इन द म्युझियम्स. Insects also preserved in the museums. Large animals which is preserved in the form of stuffed. And fossils, skeleton are kept. Fossils and skeletons are kept. Got it? त्यानंतर आपण बघायचं आहे हर्बेरियम. काय बघायचं आहे? हर्बेरियम. Okay, so herbarium we will discuss in next video. Up to this, now this is very important. Up to the museums, it's very important. In the next video we will go through the another taxonomical aids. It's very important. Got it? So what we discussed over here, in the taxonomical aids, we saw that is this taxonomical studies of the animals, plants and various organisms, which is very important to forestry, for the agricultural purpose and for the industrial purpose also. Why these taxonomical aids which are important? This taxonomical aids which is important to educate the peoples. It is very important for the scientific study. Yes or no? And what we saw in the taxonomical aids, in the taxonomical aids, we are going to saw about the botanical gardens, zoological parks, museums, herbariums. Okay, what are the keys of that taxonomical aids? We will discuss in detail about it. But in this video, what we discuss? In this video, we discuss about the botanical gardens. In the botanical gardens, we saw that in the botanical, it is a place where the various variety of the plants where we can grow, and these various variety of the plants, which is very important to educate the people and for the scientific study also. Indian Botanical Garden, very old name of that Indian Botanical Garden is काय होतं, Royal Botanical Garden, and it was situated in Calcutta. Then the new name of that Indian Botanical Garden, it is Acharya Jagdish Chandra Bose, and it is situated in Kolkata in Howrah city. Got it? Most important thing, another botanical garden we discussed. कुठला आपण बघितलं होतं, नॅशनल बोटॅनिकल, व्हॉट आर द सिग्निफिकन्स और व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट बॉटॅनिकल गार्डन. काय बघितलं होतं,
most important thing, great banyan tree. It is a 250 years old tree. It has 2800 prop root, and most important thing, it is spread out into the 14,500 square meter. And most important thing that is, काय बघितलं अजून आपण, पॅन्डेनस बघितलं आणि विक्टोरिया वॉटर लिली सुद्धा बघितली, त्याचं जे डायमीटर होता तो सुद्धा आपण बघितलेला आहे. सो देन वी डिस्कस अबाउट द नॅशनल बोटॅनिकल गार्डन. इट इज नॅशनल बोटॅनिकल गार्डन विच इज सिच्युएटेड इन लखनऊ. कुठे सिच्युएटेड आहे? लखनऊमध्ये आहे. त्यानंतर आपण काय बघितलं? रॉयल बोटॅनिकल गार्डन विच इज सिच्युएटेड इन क्यू, विच इज इन लंडन और इन UK और इन इंग्लंड. Then we discuss about the zoological parks. It's very important to study the food of the animal, behavior of the animal, and habitats of the animals. And it is also helpful to educate the people. It is also helpful to entertainment of the people, and it is very helpful to scientific research also. So after the zoological parks, we discussed about the museums. In the museums, the preserved animals which are placed. Insects also placed. Large animals which is preserved in the form of stuffed, and fossils and skeletons also placed in the museums also. Got it? इथेपर्यंत समजलं म्युझियम्स पर्यंत. In the next video we will discuss about another taxonomical aids, and after the taxonomical aid we are going to finish this chapter. Got it? Thank you.